तर हे जे आहे ना रामलिंग बेट अतिशय छान आहे. वाळवा तालुक्यामध्ये येतं, सांगली जिल्ह्यामध्ये. अतिशय सुंदर जागा आहे आणि आम्ही लास्ट टाइम प्लॅन पण बनवलेला होता आणि मी स्वप्नीलने ठरवलेलं यायचं इकडे. तर मग आज फायनली पप्पांची गाडी घेतली आणि म्हटलं चला लॉंग ड्राईव्ह पण होईल त्यानिमित्तानं आणि थोडंसं फिरून होईल आणि जे बघायचं आहे आम्हाला, जे आम्ही नाही बघू शकलो, बरेच दिवस झालं प्लॅनमध्ये होतं, डोक्यात होतं, ते पण बघून होईल. तर म्हणून आम्ही आलो. आणि आता स्वप्नील आहेत, त्यांनी ड्रोन पण उडवलाय. आता बघूया, कारण सकाळी त्यांचं ड्रोनचं चार्जिंग पण संपत आलेलं होतं. त्यांनी थोडंसं बॅटरी चार्ज केलेत. लेट्स सी 15-20 मिनिटं जरी उडाला ड्रोन तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर होतील, खूप काही बघता येईल व्यवस्थित. तिथं रामलिंग बेट आहे तिथे. हे बघा, इथे आहे पार्किंग. इथे गाडी सुद्धा पार्क दिसते. इथे गाड्या पार्क करायला जागा आहे आणि अतिशय छान जागा आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्हीसाठी आहे. आणि हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरून आपल्याला पुढे जाऊन मंदिरात जायचं आहे. तर मंदिर आहे ते त्या साईडला आहे, लांब आहे, तर इथून काही दिसत नाहीये. तर मी आता थोडा वेळ आम्ही ते ड्रोन शॉट घेतो आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहे. स्वप्नील तिथे ड्रोन उडवतात. अतिशय सुंदर जागा आहे. आणि शर्विलला इथे धावपळ करेल म्हणून मोबाईल दिलाय. बघा, शांत बसलाय तो. शर्विला चालाय कंटाळा म्हणून तो उचलून घेण्यासाठी मागायला. ते बघ, चिमणी बुलबुल येते. गेली. किती सुंदर परिसर आहे बघा. बघ, पाणी आहे, पुढे जा ना. हो. इथे काही ना व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ शॉर्ट्स घेतले थोडेसे. फोटो जास्त नाही काढले, फक्त व्हिडिओ शॉर्ट्स घेतले. आणि आता मंदिराकडे जायचंय. इथे बघा किती सारे माकड आहेत, खूप जास्त आहेत माकड. ते बोलले काही करत नाहीत. बघूया आता. एवढं होईल तेवढं होईल, परत चल तिकडे बसू. गणपती मंदिर आणि जो 11 मारुतीपैकी एक मारुती आहे, त्याच्या मंदिराच्या मागच्या बाजूला हा जो व्ह्यू आहे तो बघा तुम्ही. एवढा सुंदर निसर्गाने नटलेला परिसर आहे ना हा. हे जे आहे ते गणपती मंदिर. शर्वीला पुन्हा मोबाईल दिलाय कारण तो
ऐकत नाही. आणि हा परिसर खूप मोठा आहे आणि पायऱ्या सुद्धा खूप आहे तिकडे, त्याच्यामुळे तो पडू शकतो, त्यामुळे जरा भीती आहे. आता हे जे आहे ते हनुमान मंदिर आहे, जे रामदास स्वामी स्थापित जे 11 मारुती आहेत त्यापैकी एक मारुती आहे. पण मला कळत नाहीये याला असं लॉक करून का ठेवले मंदिराला, तर आत तर काही जाता येत नाहीये, पण बाहेरून तुम्हाला मी दाखवते. तर हा आहे 11 मारुतीपैकी एक मारुती. खूप जास्त माकड आहेत, खूप जास्त आहेत, पण काही करत नाहीयेत, चांगले आहेत बिचारे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. खरं तर मला खूप इथं निवांत फिरावं वाटते, पण आता खूप जास्त ऊन लागतं. ऊन दिसत असेल तुम्हाला. आणि हे माझ्या पाठीमागे आहे ते मंदिर आहे. आणि आता तुम्ही बघितलं शंकराची पिंड वगैरे आहे ते मंदिर आहे. त्याच्याच पाठीमागे 11 मारुतीपैकी एक मारुती असं आहे. तर मला थोडीशी भीती पण वाटते, कारण इकडे ना सतत आजूबाजूला माकडं फिरतात. हे बघा, आलं माकड आले आणि त्यांचं पूर्ण लक्ष ड्रोनकडे आहे. ड्रोनला बिचारे घाबरून पळून गेले. माहित नाही खरं ड्रोनवर उडी पण मारतील. डॉक्टर अँड डॉग. हे बघा किती जवळ आहे माकड. त्याला वाटलं मी काय तर खायला काढते, त्याच्यामुळे ते असं जवळ आलं. पण आता भीती वाटायला लागली, कारण मी शर्विलला सुद्धा काही खायला देऊ शकत नाहीये. मोठी माकडं आहेत ना, ती छोट्या कुत्र्यांच्या पिल्लांच्या मागे लागतात. आता हे आलं. शर्विल थांबू, मंकी येईल जवळ, थांब. खूप जास्त ऊन वाढले, त्यामुळे आता रिटर्न चाललोय. आणि हे बघा शर्विल मागे. खूप छान आहे हा स्पॉट. आणि कोणाला बघायला यायचं असेल तर ह्या पर्यटन स्थळ पण आहे, पण सर्वात महत्त्वाचं एक आध्यात्मिक ठिकाण आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे समर्थ रामदास स्वामी आहेत, त्यांनी 11 मारुती स्थापन केलेले आहेत. आणि त्यापैकी ते महाराष्ट्रात ॲक्च्युली कराडच्या सांगलीच्या आसपासच्या भागातच आहेत हे 11 मारुती. उमरजमध्येच 2 आहेत, 2-3 आहेत आसपास. तर आध्यात्मिक ठिकाण पण आहे आणि पर्यटन स्थळ पण आहे. कारण हा जो एरिया आहे तो अतिशय सुंदर आहे. पूर्ण अशी खडक आहेत आणि त्यातून असं वाहणारं पाणी आणि मंदिर. आता इथे जे खडक आहेत ना, तिथून ॲक्च्युली मला त्याच्यामध्ये बसून, त्याच्यावरती खडकांवर बसून फोटो काढायचे होते, पण काढू शकत नाहीये. शर्विल जो आहे तो आहे सोबत. आणि थोडंसं हे रिस्की ठिकाण यासाठी आहे, खूप जास्त खडक आहेत, चिखलही झाला आहे आणि सेफ नाही आहे. लहान मुलांना असं खेळण्यासारखं किंवा पळण्यासारखी अशी सपाट जागा नाही आहे. तर त्याच्यामुळे थोडी भीती आहे. त्यामुळे इथे मी अशी काही फोटो पण नाही काढू शकत आहे. जेवढं शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ शॉर्ट्स घेतलेत. ते गाडी पार्क केले, गाडी पार्क करायला जागा बघ केवढा छान आहे बघ. काढ फोटो.